हॅलो स्टुडंट, आपण बघतोय चॅप्टर बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स आणि मागच्या लेक्चरमध्ये त्यापैकी आपण क्रिस्टलायझेशन आणि डिस्टिलेशन प्रोसेस बघितली. त्यानंतर क्रिस्टलायझेशनमध्ये सिंपल क्रिस्टलायझेशन आणि फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन, त्याचप्रमाणे डिस्टिलेशनमध्ये सुद्धा सिंपल डिस्टिलेशन आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस बघितली. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे दोन लिक्विड्समध्ये जर बॉइलिंग पॉईंट डिफरन्स अतिशय कमी असेल आणि त्याचं सेपरेशन आणि प्युरिफिकेशनसाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस वापरली जाते. त्यानंतर डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर. Distillation under reduced pressure. The liquid substance which having very high boiling point, as well as the liquid which is decomposed at higher temperature, decomposed under higher temperature, are distilled under reduced pressure. हे आपली बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन काय आहे? इट इज अ टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा एक्सटर्नल प्रेशर, त्यालाच आपण काय म्हणतो? एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशर इतकं होण्यासाठी जितकं टेम्परेचर रिक्वायर्ड दिलं जातं त्याला बॉइलिंग पॉईंट आपण असं म्हणतो. मग जर एखाद्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट हाय असेल, हो की नाही, म्हणजे त्याचा व्हेपर प्रेशर हा व्हेपर तो नॉन व्होलाटाईल असेल. हाय बॉइलिंग पॉईंट म्हणजे नॉन व्होलाटाईल जर लिक्विड असेल आणि एक्सटर्नल प्रेशर इतकं त्याचा व्हेपर प्रेशर होण्यासाठी आपल्याला खूप टेम्परेचर त्याला द्यावं लागत असेल, तर अशा वेळेस तेवढं टेम्परेचर देणं जर पॉसिबल नसेल तर त्याचं डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर म्हणजे व्हॅक्यूम पंप त्याला जर जोडला तर जे एक्सटर्नल प्रेशर आहे ते डिक्रीज केलं जातं. मग एक्सटर्नल प्रेशर जर डिक्रीज केलं तर व्हेपर प्रेशर हा एक्सटर्नल प्रेशर इतका होण्यासाठी आपल्याला अतिशय कमी टेम्परेचर त्याला द्यावं लागतं. त्याचप्रमाणे जर हाय टेम्परेचरला एखादं लिक्विड डिकम्पोज होत असेल, त्याचे वेगळे सबस्टन्स तयार होत असेल, तर त्यावेळेस सुद्धा टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी प्रेशर रिड्यूस केला जातो. मग त्यावेळेचं जे डिस्टिलेशन आहे त्यालाच म्हटलं जातं डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. कशासाठी वापरलं जातं? तर ज्याचा बॉइलिंग पॉईंट हाय आहे तो बॉइलिंग पॉईंट कमी करण्यासाठी किंवा हाय टेम्परेचरला सबस्टन्स जर डिकम्पोज होत असेल तर त्याचं सुद्धा टेम्परेचर कमी करण्यासाठी व्हॅक्यूम पंप वापरून एक्सटर्नल प्रेशर हा रिड्यूस केला जातो. त्यानंतर तिसरी मेथड सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मेथड. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. आता ही मेथड केव्हा वापरली जाते? जर एखादा कॉम्पोनंट हा नॅचरली ऑकरिंग असेल किंवा सिंथेटिकली प्रिपेअर्ड असेल आणि ते एका सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व झालेलं असेल. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादं आयुर्वेदिक ड्रग्ज असतील, आयुर्वेदिक ड्रग्ज हे वॉटरमधून पानापासून, झाडाच्या पानापासून, फांद्यापासून किंवा त्याच्या खोडापासून, मुळापासून जे तयार केलेलं आहे, तर त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढत असताना ते क्रश केलं जातं आणि वॉटरमध्ये त्याचं जे क्रश आहे त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढला जातो. आता तो एक्स्ट्रॅक्ट वॉटरपासून सेपरेट करण्यासाठी आणि त्याचं प्युरिफिकेशन करण्यासाठी तर जनरली काय होतं? लाईक डिझॉल्व्स इन लाईक मीन्स ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स आर इझिली डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट व्हाईल इनऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स आर इझिली डिझॉल्व इन इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट. मग पाण्यापेक्षा मॅक्सिमम अमाऊंट ते जर ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होत असेल, मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे कुठले? इथर असेल, त्यानंतर बेन्झिन असेल, कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म. परंतु सॉल्व्हंट असं वापरायचं का जेणेकरून
त्या सॉल्वंटची आणि जे प्रोडक्ट आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं त्याची रिॲक्शन झाली नाही पाहिजे, त्याची रिॲक्शन होऊन तिसराच प्रोडक्ट तयार झाला नाही पाहिजे. मग असं सॉल्वंट आपण त्यासाठी यूज करा. मग जनरली इथर यूज केलं जातं जे इनर्ट सॉल्वंट म्हणून वर्क करतं. मग जर वॉटरमध्ये तो एक्स्ट्रॅक्ट आपल्याला मिळालेला असेल, मग त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात जर इथर टाकलं आणि इथर टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण शेक करू त्यावेळेस वॉटरमध्ये जे कॉम्पोनंट आहे ते कॉम्पोनंट कुठं जाईल, इथरमध्ये जाईल आणि त्याचे 2 लेयर्स तयार झाले. कारण हे दोन्ही जे सॉल्वंट आहे हे कसे असले पाहिजे, इमिसिबल, म्हणजे एकमेकात मिसळले नाही पाहिजे. जसं अल्कोहोल आणि वॉटर मिक्सिबल आहे, लोअर अल्कोहोल आणि वॉटर मिक्सिबल आहे. जसं दुधात पाणी मिक्स होतं तसं लोअर अल्कोहोलमध्ये वॉटर टाकल्यानंतर ते मिक्स होतात, परंतु हायर अल्कोहोलमध्ये वॉटर मिक्सिबल नाही, ते इनसोल्युबल आहे. तसंच इथर आणि वॉटर जर घेतलं तर दोन्ही कसे इमिसिबल आहे, 2 सेपरेट लेयर तयार होतात. मग त्यासाठी एक सेपरेटिंग फनेल वापरलं जातं. सेपरेटिंग फनेल इट इज अ डोम शेप ग्लास फनेल having cork. त्यासाठी असा एक इथं कॉर्क वापरला जातो आणि separating funnel, it forms 2 layers. One layer of the solvent which having less density. less density कुणाची आहे तर इथर. इथरची डेन्सिटी ही वॉटरपेक्षा कशी आहे, कमी आहे. सेपरेटिंग फनेल स्टॉप कॉक, त्यानंतर इथं लीड असतं याला. आता ज्यात सबस्टन्स डिझॉल्व आहे, असं फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये हा सबस्टन्स आपला डिझॉल्व आहे, यामध्ये इथर आपण ॲड केलं अनादर सॉल्वंट आणि ते व्यवस्थित शेक केलं तर जे वॉटरमध्ये जो सबस्टन्स आहे तो कुठे जाणार आता, इथरमध्ये. आणि इथरची डेन्सिटी कमी असल्यामुळं लोअर लेयर जो आहे तो इथरचा तयार होईल आणि ह्या स्टॉप कॉकच्या साह्यानं आपण ही जी वॉटरचा लेयर आहे हा पण बाजूला काढून घेणार आणि त्यानंतर दोन्ही लेयर इमिसिबल असल्यानंतर आपण नंतर इथर लेयर बाजूला काढून घेणार. असं कुठपर्यंत करणार आपण, ही प्रोसेस आपण पुन्हा पुन्हा करणार. त्याला म्हणतात कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. म्हणजे जोपर्यंत हे वॉटर क्लिअर सोल्युशन तयार होत नाही, ज्यावेळेस क्लिअर सोल्युशन तयार होईल त्यावेळेस यामध्ये असणारं कॉम्पोनंट हे पूर्ण कशात आलेलं असेल, इथरमध्ये आलेलं असेल. मग आता इथरमधून सेपरेट कसं करणार, तर इथर कसं आहे, व्होलाटाईल लिक्विड आहे आणि ते इझिली रूम टेम्परेचरला सुद्धा इव्हॉपरेट होऊन जातं आणि ते जर इव्हॉपरेट किंवा वॉटर बाथवर आपण इव्हॉपरेट करू शकतो. असं एखाद्या बिकरमध्ये जर आपण ते तापवलं, इथं खाली पाणी ठेवून जर तापवलं तर काय होणार, हे इथर इव्हॉपरेट होऊन जाईल आणि आपल्याला आपला जो सबस्टन्स आहे, आपला जो सबस्टन्स मिळवायचा आहे तो आपल्याला ह्या पोर्सेलिन डिशमध्ये मिळवून जाईल. त्याला म्हणतात सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. त्यानंतर क्रोमॅटोग्राफी. This technique also used for separation and purification of substance. Separation, purification as well as identification.
जर अनेक कंपोनंटचं मिक्सचर असेल तर ते मिक्सचर त्याचं सेपरेशन करता येतं. सेपरेशन करत असताना इम्प्युरिटीज ह्या वेगळ्या होतात, म्हणजे प्युरिफिकेशनही करता येतं आणि त्याचा रिटेन्शन फॅक्टर मेजर करून त्याचा आयडेंटिफिकेशनसुद्धा करता येतं. कारण रिटेन्शन फॅक्टर ही एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. जसं आपण बॉइलिंग पॉईंट बघतो, मेल्टिंग पॉईंट बघतो, डेन्सिटी, तशी रिटेन्शन फॅक्टर ही प्रत्येक सबस्टन्ससाठी, ऑर्गॅनिक सबस्टन्ससाठी वेगळी असते. एक फिक्स क्वांटिटी असते, फिजिकल कॉन्स्टंट क्वांटिटी असते, म्हणून त्याचं आयडेंटिफिकेशनसुद्धा करता येतं. मग क्रोमॅटोग्राफी आर ऑफ two types, that is adsorption chromatography and partition chromatography. Second, partition chromatography. Chroma means color, formation of color band, that is chromatography. कलर ह्या ग्रीक शब्दासाठी क्रोमा हा शब्द, कलर ह्या शब्दासाठी ग्रीकमध्ये क्रोमा हा शब्द वापरलेला आहे. म्हणून तो जो ग्राफ तयार होतो त्याला क्रोमॅटोग्राफी असं नाव दिलेलं आहे. आणि मग हे कलर बँड वापरून आपल्याला याचं सेपरेशन, प्युरिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन सबस्टन्सचं करता येतं. आता ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये दोन प्रकारे ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी वापरता येते. ते म्हणजे कॉलम क्रोमॅटोग्राफी अँड थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. कॉलम क्रोमॅटोग्राफी अँड थिन लेयर क्रोमॅटोग्राफी, त्याला शॉर्टमध्ये TLC असं म्हटलं जातं. TLC, थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. आता त्यापैकी आपण कॉलम क्रोमॅटोग्राफी बघू. कॉलम क्रोमॅटोग्राफी इज कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब, large glass tube having stop cork. इथे एक स्टॉप कॉर्क किंवा कॉक वापरला असतो. हा टॅप असतो आणि ह्या टॅपमधून आपल्याला हवं तेवढं सबस्टन्स हे बाजूला घेता येतं. इट हॅविंग two phase, that is stationary phase and mobile phase. Stationary phase is made up from alumina or silica, पावडर्ड ॲल्युमिना और पावडर सिलिका. अशी ही फ्लपी पावडर असते, भुसभुशीत अशी व्हाईट कलरची पावडर असते आणि ती यामध्ये पोड केली जाते, ओतली जाते. ती जी फ्लपी पावडर आहे ती स्टेशनरी फेज म्हणून काम करते. त्यानंतर मोबाईल फेज आपला सबस्टन्स हा एखाद्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करून हा इथं पोर्ड केला जातो, ओतला जातो. त्याला मोबाईल फेज असं म्हटलं जातं. आता हे पोर्ड केल्यानंतर याला काय म्हटलं आहे आपण, ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. ईच सबस्टन्स इज ॲडसॉर्ब विथ अ पर्टिक्युलर रेट डिपेंडिंग अपॉन इट्स कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. आता कुठला सबस्टन्स ह्या स्टेशनरी फेजवर किती रेटनं, किती डिस्टन्सनं हा ॲडसॉर्ब होणार हे त्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीवर अवलंबून असणार. आता केवळ एकच सबस्टन्स असेल किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्सचं मिक्सचर असेल आणि ते मिक्सचर आपण प्रॉपर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करून इथं ओतलं, तर ओतल्यानंतर त्याचे काय होणार, असे बँड तयार होणार. हा एका सबस्टन्सचा बँड असेल, इथं दुसरा सबस्टन्सचा बँड असेल, इथं तिसरा सबस्टन्सचा बँड असेल आणि वरती इम्प्युरिटीज इथं
ह्या ॲडसॉर्ब झालेल्या असतील. यामध्ये सुरुवातीला आपण काय टाकलंय, स्टेशनरी फेज म्हणजे ॲल्युमिना किंवा सिलिकाची पावडर आपण यामध्ये यूज केली आहे. ती सिलिका ती स्टेशनरी फेज असेल. हा स्टॉप कॉक. त्यानंतर आता हे जे बँड तयार झाले, हे ॲडसॉर्प्शनचे वेगवेगळ्या सबस्टन्सचे बँड तयार झाले, तर हे आपल्याला सेपरेट करायचे, हे आपल्याला काढून घ्यायचे. मग त्यासाठी आपण एक इल्युएंट म्हणून टाकणार. इल्युएंट. मग त्या इल्युएंटमध्ये हे जे सबस्टन्स इथं ॲडसॉर्ब झाले ते याचं डिसॉर्प्शन होणार. डिसॉर्प्शन म्हणजे ॲडसॉर्प्शन म्हणजे द ॲक्युमुलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन दी सरफेस ऑफ अनादर सबस्टन्स. एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सवर ॲक्युमुलेट होणार, जमा होणार, त्याला ॲडसॉर्प्शन असं म्हणतात. आणि डिसॉर्प्शन, ॲडसॉर्प्शनच्या विरुद्ध डिसॉर्प्शन म्हणजे तो जो ॲडसॉर्ब झालेला सबस्टन्स आहे तो निघून येणं, त्याला डिसॉर्प्शन असं म्हटलं जातं. मग एखादं सॉल्वंट ते इल्युएंट म्हणून वापरलं जातं. जनरली कार्बन टेट्राक्लोराईड हे इल्युएंट म्हणून वापरलं जातं किंवा इथर इल्युएंट म्हणून वापरलं जातं. का जे ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये, हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्सेस डिझॉल्व झाले जातात. स्मॉल पोर्शन घेतला इल्युएंटचा, तो यामध्ये पोवर्ड केला. त्यानंतर जो सबस्टन्स हा उशिरा ॲडसॉर्ब झाला तो सगळ्यात आधी डिसॉर्ब होतो. मग हा पोर्शन निघून येणार, तो एका आपण कोनिकल फ्लास्कमध्ये कलेक्ट केला. हा पोर्शन 1 हा बाजूला केला. त्यानंतर दुसरा कोनिकल फ्लास्क घेतला. त्यानंतर दुसरा इल्युएंटचा पोर्शन टाकला. हा भाग यामध्ये डिसॉर्ब होऊन येणार. अशा प्रकारे हा तिसराही भाग आपण सेपरेट कोनिकल फ्लास्कमध्ये हा सेपरेट करू शकतो. मग अशा प्रकारे आपण त्याचे इम्प्युरिटीजही बाजूला केल्या, त्याचं सेपरेशनही झालं आणि प्युरिफिकेशनसुद्धा ॲटोमॅटिकली होऊन गेलं. त्यानंतर आयडेंटिफिकेशनसाठी ही थिन लेयर क्रोमॅटोग्राफी वापरली जाते किंवा पेपर क्रोमॅटोग्राफी वापरली जाते. याचा वापर सेपरेशनसाठी, प्युरिफिकेशनसाठी होतो. आणि थिन लेयर क्रोमॅटोग्राफी आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफीपैकी पेपर क्रोमॅटोग्राफी ही त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी वापरली जाते. आता थिन लेयर क्रोमॅटोग्राफी यासाठी अशा ग्लास प्लेट असतात. साधारण 10 सेंटीमीटर, 10 ते 15 सेंटीमीटर इतकी हाईट असणाऱ्या आणि 5 सेंटीमीटर इतकी विड्थ असणाऱ्या ह्या अशा TLC प्लेट, थिन लेयर क्रोमॅटोग्राफी प्लेट, अशा ग्लास प्लेट असतात. तर ह्या ग्लास प्लेट स्टेशनरी फेज, जे आपण स्टेशनरी फेज म्हणून वापरणार आहे, तर त्या स्टेशनरी फेजसाठी ॲल्युमिना किंवा सिलिकाचं जेल केलं जातं. म्हणजे ॲल्युमिना किंवा सिलिका पावडर एका जारमध्ये घेऊन त्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्वंट, व्होलाटाईल सॉल्वंट वापरलं जातं. तर त्यासाठी शक्यतो ॲसिटोन वापरलं जातं. ॲसिटोनमध्ये किंवा बेन्झिनमध्ये, ॲसिटोन, बेन्झिन किंवा कार्बन टेट्राक्लोराईड एखादं व्होलाटाईल सॉल्वंट वापरून त्याची स्लरी तयार केली जाते. आणि त्या स्लरीमध्ये ही थिन लेयर जी ग्लास प्लेट आहे, ती ग्लास प्लेट अशी डीप केली जाते. डीप केल्यानंतर, अलगद डीप केल्यानंतर त्यावर एक असा पातळ असा ते SiO2चा किंवा Al2O3चा थर त्यावर लावला जातो. आता ती ज्यावेळेस यातून आपण बाजूला घेतो त्यावेळेस व्होलाटाईल लिक्विड असल्यामुळं अगदी रूम टेम्परेचरला सुद्धा तेवढं सॉल्वंट इव्हॅपोरेट होऊन जातं आणि पातळ पांढऱ्या रंगाचा थर त्या प्लेटवरती आपल्याला मिळून येतो. तो असतो स्टेशनरी फेज.
आता इथं साधारण हा पातळ थर आपल्याला मिळाला आहे, तर त्याची बॅक जो पोर्शन आहे तो आपण एखाद्या पेपरच्या साह्यानं आपण क्लीन करून घेतो. बॅक पोर्शन क्लीन केल्यानंतर बेस लाईनपासून, आता इथपासून ही स्टेशनरी फेज आहे, परंतु ह्या बेस लाईनपासून साधारण 2 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला जो सबस्टन्स आयडेंटिफाय करायचा त्या सबस्टन्सचे तो सबस्टन्स घेतला जातो. त्या सबस्टन्समध्ये एखादं व्होलाटाईल सॉल्वंट, फॉर एक्झाम्पल ॲसिटोन, हे टाकलं जातं. ही छोटी टेस्ट ट्यूब किंवा फ्युजन ट्यूब घेतली, यामध्ये आपण छोटासा जो सबस्टन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे तो आपण घेतला, त्यामध्ये सॉल्वंट टाकलं आणि सॉल्वंटमध्ये ते डिझॉल्व केल्यानंतर कॅपिलरीच्या साह्यानं, कॅपिलरी म्हणजे स्मॉल अशी बारीक एक ग्लास ट्यूब असते, त्या ग्लास ट्यूबमधून आपण हा सबस्टन्स घेऊन इथं बेस लाईनपासून साधारण 2 सेंटीमीटर इतक्या अंतरावर त्याचे ड्रॉप्स 2-3 वेळा थोडेसे कॉन्सन्ट्रेटेड ड्रॉप्स इथं टाकले जातात. त्यानंतर ही TLC प्लेट डेव्हलपमेंटसाठी दुसऱ्या जारमध्ये ठेवली जाते, का ज्या जारमध्ये मोबाईल फेज ठेवलं जातं. मोबाईल फेज म्हणजे साधारण बेन्झिन त्यामध्ये ठेवलं जातं. आता बेन्झिन, इथं समजा बेन्झिन आहे आणि ही TLC प्लेट आपण अशा प्रकारे इथं ठेवली, का अशा प्रकारे ठेवायची का जेणेकरून फक्त बेस लाईन असलेला पोर्शन, जो बेस लाईनचा स्टेशनरी फेज आहे, हा त्या सॉल्वंटमध्ये इथं डीप झाला पाहिजे. आपला सबस्टन्स कुठे आहे? इथे. हा सबस्टन्स आपण इथं डीप होऊ दिलेला नाही आहे. ही बेस लाईनला ठेवलेला सबस्टन्स इथे आणि फक्त स्टेशनरी फेज जो आहे तो आपला ह्या व्होलाटाईल सॉल्वंटमध्ये डीप केलेला आहे. जसं आपण दिवा लावल्यानंतर वातीमधून तेल वरती येतं, त्याला काय म्हणतो आपण? बाय युजिंग कॅपिलरी ॲक्शन, हो की नाही? वातीतून तेल जसं वरती सरकतं तसं हा जो सॉल्वंट आहे तो सॉल्वंट ह्या स्टेशनरी फेजवरून वरती कॅपिलरी ॲक्शननं वरती येतो. त्या सॉल्वंट सोबत आपलं जे ड्रॉप्स आपण इथं सबस्टन्सचे टाकले ते सुद्धा वर सरकत येतात. मग आता त्याचा रेट कसा असेल? डिपेंडिंग अपॉन ॲडसॉर्प्शन रेट ऑफ दी पर्टिक्युलर सबस्टन्स. ते सबस्टन्स त्या स्टेशनरी फेजवर किती प्रमाणात ॲडसॉर्ब होतो त्या प्रमाणात तो सबस्टन्स असा वरती सरकत येईल. आता ही TLC प्लेट आहे आपली, ही बेस लाईन होती, सबस्टन्स इथं होता. आता फर्स्ट सबस्टन्स आपला इथपर्यंत आला, सेकंड सबस्टन्स इथपर्यंत आला आणि ही सॉल्वंटची लाईन आली. सॉल्वंट कुठलं? का ज्यामध्ये आपण ती TLC प्लेट ही डीप करून ठेवली होती. डीप करत असताना हा सबस्टन्स आपण त्यामध्ये डीप केलेला नाही आहे, फक्त बेस लाईन त्यामध्ये खाली जो खालचा सरफेस आहे आणि स्टेशनरी फेज आहे तो टेकल इथपर्यंतच आपण सबस्टन्स तिथं टाकलेला आहे, अतिशय तळाला. आणि त्यामध्ये म्हणजे आपला जे खालचं सॉल्वंट आहे ते इथपर्यंतच आलेलं आहे आणि सबस्टन्स कुठं होता? आपला इथे होता. मग जसं हा सॉल्वंट वरती येईल त्यासोबत आपला सबस्टन्सही वरती येईल आणि त्याच्या ॲडसॉर्प्शन प्रॉपर्टीनुसार तो सबस्टन्स इथं आलेला आहे. ही सॉल्वंटची लाईन आहे, ही फर्स्ट कंपोनंटची लाईन, ही सेकंड कंपोनंटची लाईन आहे. आता आपण त्याचा फिजिकल कॉन्स्टंट मेजर करणार. रिटेन्शन फॅक्टर RF इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सबस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सॉल्वंट. आता सॉल्वंट कुठे आहे? वरती आलेला आहे. मग सॉल्वंट डिनॉमिनेटर कसा असणार आहे? मोठा असणार आहे आणि न्यूमरेटर हा छोटा असणार आहे. म्हणजे रिटेन्शन फॅक्टर हा आपला कसा येईल? फ्रॅक्शनमध्ये येणार. आणि ही जी व्हॅल्यू आहे रिटेन्शन फॅक्टर ही प्रत्येक कॉम्पोनंटची फिक्स असते, ही फिक्स फिजिकल क्वांटिटी आहे. आणि मग त्यावरून जसं आपल्याला मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, ॲसिटोन असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट 56 डिग्री सेल्सिअस असतो,
बेन्झीन असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट आपला 80 डिग्री सेल्सिअस असतो. हे जशा फिजिकल कॉन्स्टंट आहे तशी रिटेन्शन फॅक्टरसुद्धा प्रत्येक कॉम्पोनंटची ही फिक्स असते आणि त्यावरून तो सबस्टन्स हा प्युअर फॉर्ममध्ये आहे किंवा तो सबस्टन्स कुठला आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. मग अशा प्रकारे आपण ह्या बेसिक ॲनालिटिकल टेक्निक वापरून सबस्टन्सचं प्युरिफिकेशन, सेपरेशन आणि आयडेंटिफिकेशन करू शकतो. त्यामध्ये आपण बघितलं क्रिस्टलायझेशन मेथड जी सॉलिडसाठी वापरली जाते, सिम्पल क्रिस्टलायझेशन आणि फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. त्यानंतर लिक्विडसाठी आपण बघतो ते म्हणजे सिम्पल डिस्टिलेशन, fractional distillation and distillation under reduced pressure for these substances those having high boiling point as well as those substances decompose at higher temperature. आणि त्यानंतर आपण बघितलं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड. ज्यावेळेस सबस्टन्स आपण नॅचरली ऑकर करतो किंवा एखाद्या लॅबोरेटरीमध्ये मिळवतो परंतु तो नॉन व्हॉलाटाईल लिक्विडमध्ये फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत असेल आणि त्याचं आपल्याला प्युरिफिकेशन आणि सेपरेशन करायचं असेल तर तो व्हॉलाटाईल सॉल्व्हंटमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घेतला जातो बाय युजिंग सेपरेटिंग फनेल. आणि 2 लिक्विड असे वापरले जातात की ते इमिसिबल असतील. इमिसिबल असल्यामुळे त्याचे 2 सेपरेट लेयर तयार होतात. एका सॉल्व्हंटमधला सबस्टन्स दुसऱ्या सॉल्व्हंटमध्ये जातो, तो आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेतो आणि तो व्होलाटाईल सॉल्व्हंट ज्यावेळेस आपण इव्हॉपरेट करतो त्यावेळेस आपल्याला प्युअर कॉम्पोनंट हे मिळून जातात. आणि त्यानंतर क्रोमॅटोग्राफी मेथड बघितली आपण, तर त्यामध्ये कॉलम क्रोमॅटोग्राफी वापरून आपण सेपरेशन आणि प्युरिफिकेशन करू शकतो. आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफी त्यामध्ये थिन लेअर क्रोमॅटोग्राफी जी ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये थिन लेअर क्रोमॅटोग्राफीमध्ये आयडेंटिफिकेशन करू शकतो. त्यानंतर राहिली आपली पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. आता पार्टिशन क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी जवळजवळ सारखेच आहे, फक्त पार्टिशन क्रोमॅटोग्राफीमध्ये पेपर वापरला जातो, पेपर क्रोमॅटोग्राफी. आणि पेपर क्रोमॅटोग्राफीमध्ये जो स्टेशनरी फेज आहे तो स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज बोथ आर लिक्विड इन स्टेट. जसं TLCमध्ये थिन लेअर क्रोमॅटोग्राफी असेल किंवा कॉलम क्रोमॅटोग्राफी असेल त्यामध्ये स्टेशनरी फेज हे सॉलिड होतं आणि मोबाईल फेज हे लिक्विड होतं. परंतु पेपर क्रोमॅटोग्राफीमध्ये दोनही स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज दोनही कसं असणार आहे, लिक्विड असणार आहे. मग लिक्विड स्टेशनरी फेज लिक्विड कुठलं तर त्या पेपरमध्ये त्यासाठी वापरला जातो व्हॉटमन पेपर नंबर 1. हा एक पर्टिक्युलर टाईपचा पेपर आहे का ज्यामध्ये मॉइश्चरचं एक ठराविक प्रमाण आहे आणि ते जे प्रमाण आहे ते जे लिक्विड आहे त्यामध्ये असणारं ते काय झालं स्टेशनरी फेज. आणि मोबाईल फेज म्हणजे जे इल्युएंटमध्ये आपण ते डीप करून ठेवणार आहे आणि ते कॅपिलरी ॲक्शननं वरती येणार आहे तो झाला मोबाईल फेज. आता इथे एक आपण पेपर घेणार आहे आणि ह्या पेपरवरती आपण बेस लाईनपासून साधारण 2 सेंटीमीटर अंतरावर आपला जो सबस्टन्स आहे तो पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करून त्याचे इथं आपण कॅपिलरीच्या साह्यानं ड्रॉप्स दिले आणि हे ड्रॉप्स दिल्यानंतर ही अशा प्रकारे एखाद्या सॉल्व्हंटमध्ये सस्पेंड करून ठेवली, इथं अडकून ठेवली. आपण हा पेपर काय केला आहे आपण अडकून ठेवला. इट इज सस्पेंडेड इन टू दी organic solvent. Only base is touch to the base of the paper only touch. आता ह्या हुकच्या साह्यानं हा पेपर आपण काय केला इथं अशा प्रकारे सस्पेंड केला. तर ही जी बेस लाईन आहे ही बेस लाईन आणि हा सबस्टन्स आपला इथे हो की नाही. आणि हे फक्त हा पेपर इथं डीप झालेला आहे. मग पेपर डीप झाल्यामुळे काय झालं कॅपिलरी ॲक्शननं हा जो सॉल्व्हंट आहे हा वरती सरकत येईल आणि तो ज्यावेळेस सॉल्व्हंट वरती येईल त्यासोबत हा सबस्टन्स त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होऊन तो सबस्टन्ससुद्धा काही प्रमाणात वरती मूव्ह झालेला असेल.
त्यानंतर आपण हा मूव्ह झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं रिटेन्शन फॅक्टर मेजर करायचं आहे. परंतु तो जर सबस्टन्स कलर्ड असेल तर आपल्याला इथं कलर्ड बँड दिसतील, कलर्ड स्पॉट दिसतील. परंतु ते कलरलेस असेल तर त्यासाठी काही कलर सबस्टन्सचा आपल्याला त्यावर स्प्रे मारावा लागेल का जेणेकरून ते जे बँड आहे आपल्याला कलरमध्ये दिसतील. किंवा अल्ट्राव्हायलेट लाईटमध्ये, अल्ट्राव्हायलेट लाईट जर त्यावर हे केला, फोकस धरला, तर ते जे बँड आहे आपल्याला ते चमकदार किंवा उठावदार दिसतात. मग आपला सबस्टन्स कुठपर्यंत आला, म्हणजे ही लाईन फॉर सॉल्वंट इथपर्यंत मूव्ह झाला. फर्स्ट कंपोनंट, सेकंड कंपोनंट, थर्ड कंपोनंट. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सबस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सॉल्वंट हा फॉर्म्युला यूज करून आपण रिटेन्शन फॅक्टर मेजर करू शकतो, जो फिजिकल कॉन्स्टंट असतो आणि त्यावरून आपल्या सबस्टन्सची प्युरिटी ही आयडेंटिफाय होते.